अचानक शाळा बंद पडल्यानं विद्यार्थ्यांनी भरवली जिल्हा परिषद सीओ यांच्या कार्यालयासमोरच शाळा। आज दिनांक 1 जुलै शहरालगत असलेल्या भालगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क सीओ यांच्या कार्यालयासमोर भर पावसात भरवली शाळा। संस्था चालकानं कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्यानं विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी जिल्हा परिषद इथं येऊन सीओ यांच्या मुख्य कार्यालयासमोर शाळा भरवण्यात आली होती। लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शाळा देण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी सीओ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। मला तुझं काय नाव आहे आणि तू आज इथं तुम्ही ओपन मध्ये शाळा भरली जिल्हा परिषद कार्यालयासमोर, काय अडचण होती? माझं नाव स्वराज दत्तात्रय हिंद्रुडे आहे। आम्ही इथं ओपन मध्ये शाळा यासाठी भरवली आहे कारण की आम्हाला काल कोणती सूचना मिळाली नव्हती की शाळा बंद होणार आहे काय। मग सकाळी आम्ही जेव्हा आमच्या रोजच्या शाळेच्या वेळेवर शाळेत आलो तर शाळेला कुलूप होती व लॉक होता। मग त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना घेऊन शाळेत आलो तर मग तिथं कोणी नव्हतं, मग त्यामुळे आम्ही इथं ओपन मध्ये शाळा पोरांना काय आणलं इथे शाळा भरवली? सर, इथं शाळा भरवण्याचं कारण असं आहे, त्या शाळेत कोणताही अरेंजमेंट नाही आणि आम्ही सतत 2 वर्षापासून सरांना सांगतो व मुलांचं नुकसान नका करू, शाळा तुम्ही व्यवस्थित चालवा। सर म्हणते मला 2 महिन्याची वेळ द्या, 4 महिन्याची वेळ द्या। असं करता करता हे 2 वर्ष लोटले। सरांनी मागच्या वर्षी शाळेचा व्यवहार केला सतीश गोरे सरांनी, तर ते आपले शिल्लोड कळले सोनवणे सर यांना ती शाळा विकली। तर सोनवणे सरांचं म्हणणं आहे मी फक्त बिल्डिंग घेतली, शाळा मी मान्यता हस्तांतरित केली नाही। तर आता मागं पालक मिटिंग झाली तर पालक मिटिंग झाली, सतीश गोरे सरांना मी फुल म्हणलो तुम्ही शाळा पत्रेच्या शाळेत भरवा पण मुलांना योग्य शिक्षण द्या। पण सर म्हणले तुम्ही काय करा, मला 1 महिना टाइम द्या। एप्रिलमध्ये ही मिटिंग झाली, आपण जूनपासून सुरळीत शाळा चालू करू। आता जूनपासून सुरळीत शाळा चालू करताना आम्ही शाळेवर विद्यार्थ्यांना घेऊन जातो तर 4च शिक्षक आहे, 2 बसेस आहे, बसेसला कोणताही नियम नाही आणि शाळा चालू असताना पूर्ण 2च वर्गामध्ये पूर्ण विद्यार्थी बसवता। 1ली ते 5वीचा हा एक वर्ग आहे, 5वी ते 10वीचा हा एक वर्ग आहे आणि 4च शिक्षक आहे, बाकी विषयांचे शिक्षक नाही। सरांना विचारलं असं का, तर सर म्हणले अजून तुम्ही महिनाभर थांबा, आम्ही शिक्षक भरतो। पण हा सर्व गोंधळ हा चालूच आहे, आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? अंतिम सरांना डोकं लावून आम्ही थकलो, फार थकलो। मुलांना आज बी शाळेत सकाळी घेऊन गेलो तर शाळेला कुलूप आहे, का शाळा कशामुळे बंद आहे काय ते कोणतेही उडवाउडवीचे उत्तर भेटत आहे। आणि दुसरी गोष्ट, आज आम्हाला न्याय मागायचा होता म्हणून आम्ही खुद साहेबांच्या कॅबिनला आज जिल्हा परिषद इथे येऊन न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। साहेब नाही आता सर, साहेब नव्हते इथं, अजून आतापर्यंत कोणी आलं नाही आमच्यापर्यंत, काय काही नाही। आता पुढचं काय प्रक्रिया होती हे काही सांगता येणार नाही। माझं नाव भीमराव रावसाहेब खाडे। काय ही का वेळ आली तुमच्यावरती या ठिकाणी शाळा भरवण्याची? नेमकं कुठला प्रकरण आहे? हे सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे ह्या शाळेत शिकत आहेत। आज ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद होतं, तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे। त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी संपर्क साधला, आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला। ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होते। चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण आता झालेलं आहे। पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते, आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत। आणि ज्यावेळेस आम्ही आणखीन खोलात गेलो त्यावेळेस असं निदर्शनास आलं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलं। ज्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना, ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्था चालकांना कोणतीही समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही। मग ते पोरं विद्यार्थी तिथं बसलेले असताना आम्ही असं एक ठरवलं की बाबा त्यापेक्षा आपण जे याला आपल्याला खरोखर न्याय देऊ शकतात अशा व्यक्तीला जर गेलो तर आपल्याला न्याय मिळेल। त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन इथं ओपन मध्ये शाळा भरवलेली आहे। आता आमची एवढीच मागणी आहे की हे सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि यांचं सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्यात यावं। मी अतुल रमेशराव गावंडे, जिल्हा युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस।